मृत्यूशी 2 महिने झुंज देत होते. झुंज, ते झुंज नव्हते देत, ते गरिबाचा तळतळाट भोगीत होते. ही झुंज बिंज काय नाही. माशी फणफणायला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ जीव जायला लागतो, असं 13व्या अध्यायाचं म्हणणं आहे. हे जगणार नाही, नाहीच. पुढे चालतो, पुढची ओवी आता 12वा अध्याय असं म्हणला, अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान. ओवी झाली फिट. पण 10व्या अध्यायाचं असं म्हणणं आहे, संपत्ती आणि दया दोन्ही जर एकत्र आले तर ती देवाची वस्ती आहे, असं 10व्या अध्यायाचं म्हणणं आहे. देव हा संपत्ती आणि दया दोन्ही एकत्र जर आले तर तिथं राहतो, असं 10व्या अध्यायाचं म्हणणं आहे. पण माझं म्हणणं असं आहे, संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही, आणि आलीच तर तो माणूस देव झाल्याशिवाय राहतो.